नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अमावस्या आणि पौर्णिमा या दोन बहिणींची कथा सांगणार आहे. एक राजा होता. त्याला 2 मुली व 1 मुलगा होता. एका मुलीचे नाव होते अमावस्या, तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा. पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती. तिला भजन, कीर्तन, पूजापाठ यात खूप रस होता. तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती. परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाम घेत नसे. तसेच कधी मंदिरातही जात नसे. वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे, परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे. आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे. म्हणून राजा अमावस्येचे खूप लाड करत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवित असे. पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे. काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले. घरात नववधू आली. अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करत असे. परंतु पौर्णिमा आपल्या भावाच्या बायकोला म्हणजेच वहिनीला घरकामात मदत करीत असे. देवांच्या गोष्टी, गाणी सांगत असे. वहिनीला घेऊन मंदिरात जात असे. म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाचीही लाडकी होती. एकदा राजाला राणीने सांगितले की राजा, आता आपल्या मुली उपवर झाल्या आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहेत. पौर्णिमेला देवाच्या मंदिरात जाणे, भजन कीर्तन करणे, पूजापाठ करणे यात फार आवडते. तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या, कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी चाळे काही सोडणार नाही आणि आपलेच बदनामी होईल. त्याशिवाय ती गरिबाच्या घरी बरोबर जमवून घेईल. श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणे अवघड होईल. म्हणून गरिबाच्या पदरातच तिला टाकून द्या. परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल. तिचे वागणे, बोलणे, उठणे, बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार, राजालाही शोभेल असेच आहे. त्याशिवाय तिला घरकाम येत नाही, म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या, म्हणजे तिथे ती बरोबर जुळवून घेईल. राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला. पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली, तर अमावस्यासाठी त्याच गावातील श्रीमंत राजेशाही घराण्यातील मुलगा त्याने निवडला. दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला. राणीला त्याने सर्व सांगितले. राणी ही खूप खुश झाली. थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एका मंडपात थाटामाटात पार पडला. पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती दिली, खूप पैसा अडका, उंची कपडे दिले. परंतु पौर्णिमेला काही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना, तर पाहू तुझा देव तुला काय देतो. इतके दिवस इकडे आरामात होतीस, आता सासरी गेली की कळेल. नुसते देवदेव करून काही होत नाही असे म्हणून दोघांची पाठवणी केली. तेथे अमावस्या अगदी सुखात, ऐश्वर्यात आणि वैभवात होती. त्यांच्या हाताखाली 8-10 नोकर होते. फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेच पूर्ण होत असे. परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात 18 दारिद्र्य नांदत होते. एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे. दिवसरात्र कष्ट करून ते दोघे पती-पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते. त्यातच 7-8 वर्षे निघून गेले. आत्ता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघींनाही 2-2 मुले होते. इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काही बदल झाला नाही. त्यात आईवडिलही गेले. तसाही तिला आईवडिलांचा कोणताही आधार नव्हता. एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती. तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले. तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलावले नाही. ती गरीब आहे, ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले. परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड. त्यातल्या त्यात संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊन लागला. पौर्णिमा बाहेरच बसलेली होती. तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले, अगं, अमावस्येच्या घरी आज पूजा आहे, येत नाही का?
तुझ्या तर सख्ख्या बहिणीकडे पूजा आहे. तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते. मग येथे तर तुला यावेच लागेल. पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा, तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटले असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे, तर आपणही कशाला अपमान घेत बसायचे. तसे देवाचे काम आहे. गेल्याने आपल्याला कमीपणा थोडेच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी गेली. अमावस्याने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही. एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलावले नाही तर तू निर्लज्जासारखी का आली आहेस, तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा. घरात तिने इकडे तिकडे पाहू नये, नाहीतर माझ्या वैभवाला, माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल. नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला. तिला फार वाईट वाटले परंतु ती काही बोलली नाही. तिने तिच्या नशिबाला दोष दिला. ती भगवंतांना म्हणाली, हे देवा, मी तुमची इतकी पूजा केली, आराधना केली, याची मला हेच का फळ दिले आहेस का? माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का? किती दिवस हे मी भोगतच राहणार आहे. उद्यापन संपले. सर्वांनी प्रसाद खाल्ला. अमावस्याने सुद्धा पौर्णिमेला प्रसाद दिला नाही. ती तशीच निघाली. तिला खूप वाईट वाटले. तिचा पती व मुलेही प्रसाद न खाता निघाले. वाटेत तिला वाटले की आत्ता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले, तर काय सांगावे, म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेली नाही, म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते. असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली. रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली. तिथेच एक खूप म्हातारी बाई बसलेली होती. तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी, अगं, हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे. तुळस अशी वाळत आहे. जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल. माझ्याने आता एवढी उठबस होत नाही पोरी, म्हणून तुला सांगते. पौर्णिमेने तुळशी वृंदावन धुवून लगेच साफ केले आणि तुळशीला पाणी पण घातले. सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली. तर म्हातारीने विचारले, कुठे निघालीस? ती म्हणाली, मी माहेरी जात आहे. उद्या लगेच परत येईन. म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळीच मला भेटून जा. पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली. तर तिला एक महादेवाचे मंदिर दिसले. तेथे खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता. त्या म्हाताऱ्याच्या दाढ्या मिशा वाढल्या होत्या. धोतर फाटले होते. काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करीत होता. तो वृद्ध म्हातारा पौर्णिमेला म्हणाला, हे मंदिर झाडायला मला मदत करशील का? आणि मला आंघोळ करायची आहे तर 2 बादल्या पाणी आणून देशील का? तिला कामाची सवय होती. तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख्ख केले. त्यानंतर विहिरीतून 2 बादल्या पाणी काढून आणले. बाबांना छान आंघोळ घातली आणि मग मंदिरात गेली. देवाधिदेव महादेवांना स्नान घातले. तेव्हा तिने देव महादेवांचे पूजन केले आणि जाण्यास निघाली. तर ते बाबा तिला म्हणाले, पोरी, जेव्हा परत येशील त्यावेळी तू मला भेटूनच जा. तिने हो म्हटले आणि पुढे निघाली. तर पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर दिसले. तिथेही एक स्त्री बसलेली होती. तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर. पौर्णिमा तिथे गेली. झाडावरची सर्व फळे तोडली. खाली पडलेला पालापाचोळा झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ करून जाण्यास निघाली. तर ती स्त्री तिला म्हणाली, तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा. पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाली. पुढे एक नदी वाहत आडवी आली. नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते. आता काय करावे असा विचार असताना तिला तिथे एक म्हातारी दिसली. ती शांतपणे तेथे बसलेली होती. ती दुसरी कोणी नव्हती, साक्षात गंगामाता होती. ती म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले, आजी, तुम्ही इथे अशा का बसल्या आहात? तर म्हातारीने सांगितले, मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे. सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात. नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात. नदी कोणीही स्वच्छ करीत नाही.
पौर्णिमेने सांगितले, इतकेच ना, चला तर मी नदी स्वच्छ करते. तिने नदीच्या पाणवेली काढून टाकल्या. नदीत टाकलेले कपडे, घाण सर्व काही एका ठिकाणी काढले. नदी अगदी स्वच्छ दिसू लागली. म्हातारीने पौर्णिमेला विचारले की तू कुठे जात आहेस पोरी? तिने सांगितले की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे, मला तेथे जायचे आहे, परंतु कसे जावे तेच समजत नाही. तोच म्हातारीने एक नाव बोलावली. ती नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती. म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट, मगच जा. तिने हो सांगितले आणि नावेत बसली, माहेरी गेली. नणंदेला पाहून वहिनीला फार आनंद झाला. तिने तिचा आदर सत्कार केला. खूप दिवसांनी नणंद घरी आली म्हणून तिने पटापट स्वयंपाक केला. पौर्णिमेनेही ही वहिनीला स्वयंपाकात मदत केली. भाच्यासोबत मस्ती केली. त्यालाही फार आनंद झाला. तिने फळे आणली. तिने भाच्यांनाही दिली. खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनीही आत्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या. बहीण भाऊही कितीतरी वेळ बोलत बसले. वहिनी बहीण भावाचा कौतुक सोहळा पाहत होती. दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी निघाली. तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ, मिठाई, दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली. ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली. नदीकडे आली तर तेथे ती फुलांनी बोट हजरच होती. ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली. त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले, या गाठोड्यात काही वस्तू आहेत, त्या तशाच पडून आहेत. आता मी एकटी आहे, तर याचे मी काय करावे? तूच घेऊन जा, परंतु हे गाठोडे घरी गेल्यावर उघड. असे म्हणून म्हातारी निघून गेली. पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे ती स्त्री दिसली. तिनेही तिला एक गाठोडे दिले. तिने एक मोठी टोपली घेतली, त्यात तीनही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती निघाली. पुढे गेली तर देवाचे देव महादेवांच्या मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला दिसला. त्याने एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते. ते गाठोडेही तिने त्या टोपलीत ठेवले आणि पुढे निघाली. पुढे गेल्यावर तुळशी पुढे ती म्हातारी दिसली. तिनेही एक गाठोडे दिले. असे 5 गाठोडे घेऊन पौर्णिमा आपल्या सासरच्या घरी आली. सर्वात आधी तिने आपल्या माहेरचे गाठोडे उघडले. त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती. ती मुलांना आणि पतीला दिली. दागदागिने आणि नवीन कपडेही होते. आता तिने नदीवर बसलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची वस्त्रे, येथील सुंदर सुंदर साड्या होत्या. मोती, पवळे आणि रत्ने होते. ती खूप आनंदित झाली. आता तिने दुसरे गाठोडे उघडले, जे कालिका देवीने तिला दिले होते. त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते. सुकामेवा होता. आता तिने तिसरे गाठोडे उघडले, जे साक्षात देवाधिदेव महादेवांनी तिला दिले होते. त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती, पैसा अडका होता. त्याशिवाय आनंद, सुख व समाधानही होते. ते गाठोडे उघडताच सर्वांचे हृदय भरून आले. सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख, आनंदी समाधान पसरले. आत्ता तिने तुळस मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या, ज्या संपतच नव्हत्या. अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती, पैसा अडका, अन्नधान्य आले. त्यामुळे त्यांची परिस्थिती सुधारली. त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते, संपतच नव्हते. तिनेही एकदा विचार केला की भगवंतांनी मला इतके धन दिले, इतके काही दिले की इतरांच्या घरी पूजेसाठी जर नेहमीच जाते, आपल्याही घरी पूजा करावी. खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले. वहिनीला आणि भावालाही बोलावले. तसेच अमावस्यालाही बोलावले. अमावस्या आली आणि हे सर्व वैभव पाहून हैराण झाली. पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मूठभर रत्न दिले. अमावस्याला हे पाहून खूपच आश्चर्य वाटले. तिने पौर्णिमेला विचारले की हे सर्व काय आहे? तू इतके कुठून मिळवले? आजपर्यंत कोणीही अशी दक्षिणा कोणाला दिली नाही आणि आज तू प्रसाद भेट म्हणून सर्वांना रत्ने, मानके वाटत आहेत. त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली. अमावस्याने प्रसाद न घेता तिथून निघाली. तिने विचार केला की मीही उद्या लगेच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईल. दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली. तिने तिला सांगितले की पोरी,
जरा वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक. तर अमावस्याने तिला सांगितले, ए बाई, मी असली कामे करणार नाही. तुला काही वाटते का की आपण कोणाला काय सांगत आहोत? माझे कपडे खराब होतील, मला वेळ नाही. चल जा तू कर. असे म्हणून ती पुढे निघाली. पुढे तिला देवादिदेव महादेवांच्या मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला. त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले. तर तिथेही तिने तसेच उलट उत्तर दिले आणि म्हणाली, तुम्हाला दुसरे काही काम नाही, तेवढे तरी करा. आणि तेथून पुढे निघाली. कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले. आत्ता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते. तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितले. म्हातारीने नाव बोलावली, परंतु त्यात सर्व काटे कुटे भरले होते. त्यातच ती एका बाजूला बसली. तिच्या पायात काटा टोचला. तिचा पाय रक्तबंबाळ झाला. तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली. तिने वहिनीला सांगितले, परंतु वहिनीला खूप तिचा राग आला. हिचे आईवडील होते तेव्हा तिने माझ्यावर खूप रुबाब केला. आत्ता हिचे काही ऐकायचे नाही असे म्हणून तिने तिच्याकडे लक्ष दिले नाही. नणंद आली म्हणून तिने काही नवीन केले नाही. घरात रोजचा स्वयंपाक बनवलेला होता, तोच अमावस्याने गुपचूप खाल्ला. रात्र कशीबशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली. भाऊ व भाचेही अमावस्येचे येण्याचे आनंदी नव्हते. तिने वहिनीला सांगितले, मी इतक्या दिवसांनी आले आहे घरी, परत जात आहे, काहीतरी दे ना. पौर्णिमेला कसे दिले होते? तर तिने सांगितले, तुम्हाला जर ओझे उचलता येणार नाही, तुम्ही पुढे जा, मी मागून पाठवून देते. ती खूप आनंदित झाली आणि निघाली. नदीकडे म्हातारीलाही तिने सांगितले, आजी, तुम्ही पौर्णिमेला कसं घाटोडे दिले होते, आता मलाही द्या. तर म्हातारीने सांगितले, तुला कामाची सवय नाही, तू ते ओझे कसे उचलणार, मी तुझ्या घरी पाठवून देते. तसेच कालिका मातेच्या मंदिराजवळही गेली आणि देवाधिदेव महादेवाच्या मंदिरात आणि पुढे तुळशीकडेही गेली. तेथेही असेच सांगितले, तू पुढे जा, मागून पाठवून देतो. ते ऐकून ती खूप आनंदाने घरी आली. तोपर्यंत तिचे नोकर चाकर 5 घाटोडे घेऊन आले. तिने सर्वात आधी माहेरचे घाटोडे उघडले तर त्यात माती होती. नदीवरचे घाटोडे उघडले तर त्यात काटे, नदीवरील घाण आणि कचरा होता. कालिका देवीच्या मंदिरातील घाटोडे उघडले तर त्यात सडून गेलेली आणि नासून गेलेली फळे आणि काटे कुटे होते. महादेवांच्या मंदिराचे गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते. तर तुळशीचे घाटोडे उघडले तर त्यात दगडगोटे होते. हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, आज आपल्याला कितीही त्रास होत असेल तरीही धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका. ते धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात, देवतांची परीक्षा करतात, परंतु त्यांना शेवटी त्याचे गोड फळ मिळतेच. आणि जे लोक गर्वाने आणि अहंकाराने वागत असतात, उलट ते आपल्या धनसंपत्तीचा, पैशांचा गर्व करतात, इतरांनाही त्रास देतात, शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगडगोटे असतात. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.